हॅलो फ्रेंड्स, तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर आज आहे मकर संक्रांत आणि जास्त काही आज खास विशेष असं काही नाही आहे. म्हणजे रात्री ना प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडला, खूप इतका पाऊस पडला ना, अचानक सर्दी वगैरे मला हे झाली, बॉडी एकदम पेनफुल अशी कणकणी आलेली, भरून हलकीशी इच्छा नव्हती होत सकाळपासून. पण ढकलत ढकलत कामं केली. सकाळी हे ऑफिसला गेलेले आहेत, शिवण्याला तर सुट्टीच आहे, श्रेयाला पण सुट्टी आहे. आणि बस मग ढकलत ढकलत कामं केली. देवपूजा पहिले मेन महत्त्वाची देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मग भांडी वगैरे धुतली. श्रेयाने पोचा वगैरे मारून घेतला. आणि प्रमाणाच्या सर्दी झालेली आहे. वाहती नसते माझी सर्दी, एकदम अशी नाही का नाक चॉकअप होऊन जातं आणि बॉडी एकदम कणकण आलेली. तर आज विशेष इतकं काही नाही आहे. दरवेळेस कसं असतं, आघाडीच्या दिवशी म्हणजे आघाडी पाडतो, आघाडीच्या दिवशी म्हणते संक्रांतीच्या दिवशी कसं आम्ही आघाडी टाकतो, म्हणजे घास टाकतो आजीच्या नावाने, आणि पूर्णाचा स्वयंपाक वगैरे होतो. तुम्ही मागच्या ब्लॉग्समध्ये बघितलंच असेल. पण आज एकादशी आहे. एकादशीला असं म्हणतात की नाही का, घास वगैरे असं, म्हणजे सगळे मोठे जे आहेत ना, ज्यांना माहिती आहे, तर सगळे मोठे म्हणतायत की आजच्या दिवशी देवाला नैवेद्य पण द्यायचा नसतो आणि घास पण टाकायचा नसतो. तर त्यामुळे आजचा स्वयंपाक जो आहे ना पूर्णाचा, त्यामुळे तो स्किप केलेला आहे. सगळेजण म्हणतात की नको, जास्त नाही का खात पण नाही कोणी इतकं जास्त, तर त्यामुळे तो स्किप करून दिला आहे. बाकी नॉर्मल घरातली कामं वगैरे उरकून झालेली आहे. आता थोडंसं मशीनला कपडे लावून दिलेले, श्रेयाने पोचा वगैरे तर मारलेलाच आहे. तर आता मी ना थोडंसं तिळगुळ आणि थोडेसे शेंगदाण्याचं थोडंसं चिक्की, लाडू नको म्हणतायत, तर मग नॉर्मलशी सॉफ्टमध्ये चिक्की करणारी रेसिपी तर आता ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे एवढं काही विशेष नाही आहे. तर थोडंसं ते करून घेते. ते करून झाल्यानंतर मग मेहंदी नाही, आम्ही दरवेळेस कसं आम्ही मस्त मेहंदी वगैरे लावतो. रात्री माझा अजिबात मूड होत नव्हता, कारण की इतकी बॉडी पेन करत होती ना. तर ताईंनी लावलेली आहे. माझ्याकडे आहे एक इन्स्टंट कोन आहे, तर त्याच्याने मी थोडीशी दुपारून वगैरे लावून गेली. आयब्रो तर बघू शकते कसल्या वाढलेल्या आहेत. अजिबात इच्छाच होत नाही म्हणजे का काय माहिती, सणाच्या दिवशी नाही का असं एकदम अपसेट फील होतं. सण असलं का तसंच होत होतं मला, म्हणून माझी इच्छा नव्हती होत. पण मी केला आहे ब्लॉग सुरू. आय होप तुम्हाला आवडेल. तर आता बघूयात संध्याकाळी मग सगळे, हे पण ऑफिसवरून आल्यानंतर मग संध्याकाळी सगळे सेलिब्रेट करू. ज्या काही गोष्टी होतील दिवसभरात मी तर तुमच्यापर्यंत शेअर करेलच. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर चला मग. ज्यावेळेस सर्दी होते ना, काय माहिती अशी तोंडाला चवच येत नाही आणि एकदम चेहरा बघून वाटत असं हिला सर्दी नाही आहे, पण ज्याच्यावर भीती त्यालाच माहिती असते. इतकं ना सर्दीने जास्त जाम झालेलं आहे, खूप जाम झालं आहे. डोकं वगैरे पण पार एकदम इतकं डोकं दुखतं आहे ना, खूप डोकं दुखू राहिलं. हॅलो फ्रेंड्स, तर इथं बघू शकते शेंगदाणे तीळ छान असे भाजून घेतले. थोडीशी लाईट अशी दरदरीत मी दळून घेतलेली आहे. गुळ मेल्ट करून घेते, पाक वगैरे करत नाही मी. तर इथं फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे. अजून काही थोड्याशा फोडी आहेत गुळाच्या, तर त्या फक्त मेल्ट करून घ्यायच्या आहेत. मेल्ट झाल्या का त्यानंतर मग सगळं त्याच्यामध्ये टाकून देईल. वेलची पूड टाकेल थोडीशी, एकत्र करून ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मस्त छान अशा वड्या पाळून घेईल तिळगुळाच्या. फायनल झाल्या की मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही कशा पद्धतीने करता मला नक्की सांगा. मागच्या वर्षीसुद्धा मी केल्या होत्या, भरपूर केल्या होत्या. आणि या थंडीच्या दिवसात खरं तीळ हे खूप छान असतं, हाडांसाठी खूप बेस्ट आहे. तर तीळ हे थंडीच्या दिवसात तर नक्की खा. तर आता बऱ्यापैकी गुळ असा मेल्ट झालेला आहे. अजून काही थोडेसे 1-2 फोडी आहेत, तर त्या मेल्ट करून घेते आणि मग छान असं मिक्स करून घेते. हॅलो फ्रेंड्स, तर आता ना भाकर टाकून झालेली आहे. मम्मीसाठी भाकर केलेली आहे. मला ना थोडंसं रात्रीचं डाळ शिल्लक होता, म्हणलं नको वेस्ट घालायला, तर यांनी पण दाल खिचडी नेला. मी पण आता तो खाऊन घेणार आहे. मम्मीसाठी केलेली आहे शिमला, कांदा वगैरे कापून मस्त. आणि आपली जी आहे ना तिळाची वडी बघू शकते, मस्त एकच नंबर झालेली आहे. आता मी त्याच डिमोल्ड करून घेते. मोल्ड नाही आहे, ताट ताट करून घेते. तर आता ते काढून घेते, एका जारमध्ये भरून ठेवते. भाकर करून झालेली आहे, ती शेकून झाल्यानंतर मग भांडी वगैरे धुवून घेते. आणि साक्षी म्हटली की काकू तुला मेहंदी काढायची आहे ना, तर रात्री तिने तिच्या मम्मीच्या हातावर काढली होती, पण मला काही नव्हती इच्छा, तर त्यामुळे मी काढली नाही.
तर ती आता म्हणते मग काकू तू काढून घे, तिचा ब्रेक झालेला आहे, तिचं ट्रेनिंग चालू आहे, तिचा जॉब पण लागलेला आहे तिला, तरी तिचा ब्रेक झाला आहे. तर ती मला म्हणते काढून घे काकू, पण बघ काढून घेते. आयब्रो तर मला काय वाटत नाही शक्य आता होईल, अजिबात कुठं जाणं नाही होणार आयब्रो करायला. बघते घरातच फेशियल रेझरने ते करून घेते. आता चला मग तुम्ही बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करत राहा. तर तुमचा ब्लॉग नाही, तुमचा दिवस कसा झाला आहे मकर संक्रांतीचा तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला मग बघत राहा. इथे बघू शकता 2 जार भरून केलेले आहे, 2 जार भरलेले आहेत. मस्त झालेली आहे, मी टेस्ट पण करून बघितले, एकच नंबर झालेली, अजिबात कडक नाही काय नाही, खायला एकदम अतिशय तोंडात अशी घुळून जाणारी आहे. मस्त आहे, मस्त बनली. हॅलो फ्रेंड्स, तर इथं साक्षीने बघू शकता माझ्या हातावर मेहंदी काढलेली आहे, दिसते का? तर आपला हात क्रॉस पडतो का ग? साक्षीने काढली. आता तिचं ना ट्रेनिंग आहे, त्याच्यामध्ये बसली आहे लॅपटॉपवर, आणि तिला म्हटलं जाऊ दे पुढचं आहे ना साक्षी, श्रेयाला सांगते म्हटलं काढायला, ती कधी शिकल. तर श्रेया आज फर्स्ट टाईम माझ्या हातावर काढणार आहे, मागून वेल तिला म्हटलं काढून दे, बाकीचं आहे मी करते. माझा आयब्रो करायची होती यार, मला काय माहिती होत नाही, मला असं होईल आयब्रो. रिव्ह्यू झाले 2:30 झालेले आहेत, आणि आता सगळे झोपले आहेत, जेवण पण मम्मी झोपलेलं आहे. मी बसते थोडंसं टाईमपास, कारण मी पण झोपते, मला सर्दी म्हणून आता झोप लागू लागली नाही. एवढंसं काढून एवढं काढून नाही, मी इकडचं काढते प्लीज. झोपले का पहिले पुढचं? हा, ते काय नाही, ते इन्स्टंट मेहंदी ना त्याच्यामध्ये झटपट रंगून जाते, त्याच्यामुळे जास्त हे नसते. आपली नॉर्मल मेहंदी जी आहे ना ती थंड पडते, ही कशी ती इन्स्टंट मेहंदी आहे, त्याच्यामुळे म्हटलं काढून घ्यावं. चला, सणासुदीचं सण पण वाटल्यासारखं वाटतं. सणासुदीला संक्रांतीला बायकांच्या हातात बांगड्या, हळदी कुंकू, आणि मेन हिरवा चुडा बांगड्या, ते खूप महत्त्वाचं असतं ह्या गोष्टी. तर आजच्या दिवशी त्या गोष्टी सगळ्या करायलाच पाहिजेत, तर त्यामुळे मी पण करते. तर चला बघत राहा, संध्याकाळी मग सगळेजण आपण एकत्र सगळे तिळगुळ वगैरे वाटू, सेलिब्रेट करू. हळदी कुंकू आहे, काही ठिकाणी तिकडं जायचं आहे, तर तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आयब्रो केली घरच्या घरी फेशियल रेझरने, काही कुठं जाऊ नाही शकत. दुपारी गोळी घेऊन थोडीशी पडले होते, झोप लागली होती, तर आता उठले, फ्रेश झाले, 5 वाजले आहे संध्याकाळचे. म्हटलं पहिले आधी आयब्रो करून घ्या आणि मग पुढचे काम. माझी बाई काय काय फिरते काय माहिती, मी आई पुढं बनवून खाल्ली काय माहिती, दिली ना मग आईने. दीदीला नाही म्हटलं ते मॅगी नको नको, मी मॅगी घेतली, वरच्या घरात गेली आणि खाल्ली. हां बोला बाई. नंतर मॅगी बनवून दे. म्हणजे अजून बॅगेत चालली का तुझी? नंतर तू आता काय खाल्लं? आता मी काय नाही खाल्लं. डोसा करून देऊ? आता नाही बोलले. पण आहे डोसाचं बॅटर आहे, मॅगी चांगली नसते. मी मॅगी खाल्ली. त्याला खरं बोला. खाल्ली नाही खाल्ली. फोटो घे, पप्पा शपथ घे, माझी शपथ घे. मग आईला विचार. आईने तुला केली होती शिवाय मॅगी. वरती विचारू काकूला फोन करू, काकूला फोन करू विचारू. म्हणजे मॅगीचं काय केलं तुम्ही? माझ्याकडे आली ना डोसा भेटेल, मी मॅगी बिगिरे देणार. मॅगीचं केलं काय बोल साक्षीची मेहंदी वरती जाऊन काय नाही केलं, मी वरतून आणलं आणि आईला दिलं. मस्त रंग. मॅगीचं आयब्रो थोडी जाड आहे, पण म्हटलं नको बाबा याच्याने डायरेक्ट कट व्हायची, पण मी केली थोडीफार. मॅगी म्हणून खाल्ली ना. आता काही गडबडीत नेल पेंट वगैरे थोडीशी लावून घेते, स्वयंपाक करून घेते, पण अजिबात इच्छा होणार आहे स्वयंपाक करायची. आधीच खाल्ली ना. जाऊ दे श्रेया, जाऊ दे. श्रेया कच्ची खाल्ली वाटते तिने. नाही, माझ्याकडे आल्यानंतर डोसा भेटेल, घरातलं जेवण भेटेल. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. असं आहे का? मी होते रेडी, साहेब पण आलेले आहेत आमचे. काही ब्लॉग नाही, सॉरी रील्स वगैरे काही सध्या होत नाही, तब्येत डाऊन आहे सर्दीमुळे. पण आता झाले रेडी, वरच्या घरात जाऊ, टेरेस नाही सॉरी वरच्या घरात जाऊ. तिळगुळ आता वाटत. तू पण रेडी हो, वरच्या घरात जायचे. सगळ्यांनी बाबाला आईला सगळ्यांनी सोबत तिळगुळ वगैरे वाटा व्यवस्थित, आणि प्रदर्शन वगैरे कळलं का? तर मम्मी पण आता वैतागून साडी काढून. आणि ऐक आहे बाई का बरं का, म्हणजे नाही का गप्प ना, मधीच येते. तर संक्रांतीच्या दिवशी ना इकडे रेडी झाली यार ही, माझा मूड त्यांना बघतो. आम्ही दोघांनी स्वतःच्या हाताने रेडी झालो. ती शिवाय ना इकडे दाखवतो तोंड. अगं घरातल्या ना आधी तिळगुळ वाटायचं.
ती वाटली पण चालली ती बाहेर. ठीक आहे, तुम्ही पण. आता आपण वरती जाऊ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि हॅपी संक्रांती. साहेबांना वेळच नाही बोलायला. तुम्हाला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हॅपी मकर संक्रांती. मला पाडताय काय. चला आता मी रेडी होऊन घेते. रेडी झालेले केस विचारून घेते. वरती जातो. सगळ्यांना तिळगुळ वाटतो. मम्मी डॅडींना तुम्ही बघत राहा. चला ते डाऊन आहे आज आवाज. फायनली मी झाले आहे. काहीतरी अडथळा झाला. मी झाली आहे रेडी. आता चालली वरती. म्हणजे वरतीच आपण सगळं काही करूया. तिळगुळ वाटप सेलिब्रेशन मकर संक्रांत. झाले का रेडी? सकर मकर रान सकर मकर रान. सकर मकर सकर मकर वकर वकर भारत माता की ते येत आहे डॅडी. डॅडीनं म्हटलं खाली नका घेऊ आता. वरतीच या सगळे एकत्र बसून. पांढरा केस फोटो काढून घे. म्हातारी झाली. इकडे फोटो दाखव. कॅमेरा ब्लर आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड राहा. आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. थोडस खाली बसून पायाकडे बसतं. फ्लॅश चालू ठेवलेलं आहे. तिळगुळ घ्या आणि एक मिनिट मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. थांबा जरा थोडस स्टॉप. हँग पडते का भाऊचा मोबाईल? हा जरा थोडस काय करता पोझिशन करा व्यवस्थित. सुरुवात करू का? चला संक्रांत इकडे बघा. माझा मोबाईल आलाच ना. अरे इकडे ना फोटो काढ ना. संतोष संतोष काय म्हणतोस? सीमा ओ बेटा इकडे रे होती. अरे सॉरी क्या कर रही है सॉरी? फोटो काढ ना. श्रुतीला कॉल कर ग श्रेया. छान ड्रेस घाललो होता काढून. इकडे बघ ना. आत राहते त्याला. तिळगुळ घ्या. पाय पडताना तुम्ही दोघे जणी जा आता. तर बरोबर हा. आता आम्ही तुमचे काढतो. तिळगुळ घ्या. तनू आणि शिवला बी जोडीने बोलायला पाहिजे होतं. तिथे ब्लॉगिंग साठी इथे बघा. आनंदी आनंदी रासो राजाने काही दुःख नको देऊ तुम्हाला मागे. आता तुम्ही येतो बघा. मुलीवर खाल्लं वाटत. बस तुम्ही जाऊ. हो भाऊंचं मोठे आहेत ना. पहिला तुमचा मान. सॉरी. फोटो काढ. चल फोटो काढ. ब्लॉगिंग चालूच आहे. तिळगुळ घ्या. कुठे असं पसंत तिळगुळ घ्या. गोड गोड बोला. इथं बघा पप्पा. पप्पा इथं बघा. पप्पा इथं बघा. बसायला प्रॉब्लेम यायला लागला. वेलकम दुबई. अहो लवकर. तिळगुळ घे आणि हमेशा गोड राहा. हो तिळगुळ घ्या. तिळगुळ घ्या. गोड गोड घ्या ना बोला. काय? अहो म्हणले काय बाहेर म्हणले काय. काढला. ठीक आहे तुम्हाला पण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा भैया. तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या मकर सकर मकर. नका बोलू. भारत माता की जय. नका बोलू. भारत माता की जय. सकर मकर. तुम्ही इथे आई बाबा. हा तुम्ही आई बाबांना द्या. दोघी जणी जा. चला. जोडीने जा आता तिथं. तुला म्हणलं जाय तर सुत्ता कुठे आहे, सुत्ता? हा? ते काय म्हणतात, हा. या दोघी चालल्या हा ते देत आहे ना आई बाबांना. द्या ग. फोटो काढायचे ना यांचे फोटो हो. काढायचे. अहो, फोटो काढावा लागेल ना. कोणा दोघांचे? हा त्यांचे दोघांचे फोटो काढून घे घ्या. बाई, कुठे आहे? मोबाईल कुठे? दे ना आई बाबाला. अगं हे तिळगुळ दे ना घरातलं बनवलेलं. पहिले माझं देऊ द्या ना. नाही, तो घेऊन नाही घ्यायचा ना. पाठीवल्या माझा कॅमेरा काय म्हटली श्रेया?
पहिले तिळ उडवून देतो मग फोटो काढतो. तिकडे बघ. भाऊ फोटो काढतोय. तनु आणि शिवला आवाज मारून. हा त्या दोघी नाही आवडणार. श्रुती पण असते श्रुतीला इकडे बघ पाय पडा असं पायाला हात लावून. इकडे पाय कुठे या दोघी कुठे दोघी जणी वेगळं फिरताय पोरी वाटायला. हा आलं सगळं आलं दादा येत. इकडे बघ इकडे पाय पडा आता मम्मी पप्पाला दे. खाली पाय पडत नाही. इकडे बघा माझ्याकडे इकडे बघा. असं पाचशे बरोबर पाहिजे होता. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. त्यांना दोघी नाही बोलून फॅमिली फोटो काढून. मला आहे ना. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आहे ना. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. चालू आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड. मला दिलं ना पप्पांनी. ती आता दुपारी बनवली. पप्पाला नाव नाही. थंडीमध्ये तिळ आणि गुळच खायचं थोडं शेंगदाणे बी टाक. तिळचं अहो हे करायसाठी तीळ आणली होती मम्मीने. हा अशाच्या म्हणजे आमच्या घरगुती तिळाच्या वड्या आता हे तोडले म्हणून तसं दिसतंय. ते पण भारी मस्त बनले आता हे तनु शिवण्या. हो त्या दोघींना आवाज दिला का? वाटू दे ना. नाही ना आपण अहो मग आम्हाला पण चेंज करायला. ए आले आले वा वा आल्या. तनु कुठे मला देते. शांत पप्पाला व्हिडिओ काढायला टॅक रोड वरती 3 गोण्या त्यांनी कार मध्ये भरून आणून का 2 दिवस लागतात तो माणूस आला. बघा आता. आम्ही ते एक राऊंड आणि पण गोड गोड राहा. गोड गोड राहा. 50 रुपये तुला 100 रुपये आईस्क्रीम मागत होती. बाई सकाळपासून मॅगी मागवत होती. मॅगी मागवत होती सकाळपासून. हा मॅगी. अगं काय झालं मी तनुला वरम भात दिला ना मग ही मॅगी मागायला लागली. जर हिला बनवून दिली असती ना तनुनी वरम भात तसंच सोडून दिला असता. मग मी बनवून देत म्हटलं तुला. वरती आली. वरती काय म्हणली मला मग तिला म्हणलं आता तूही वरम भात खाय. तू नाही याच्यामध्ये आली ती एकदम टेन्शन मध्ये. आज माझं लय डोकं खराब झालेलं आहे म्हणे. हा ना. माझं लय डोकं खराब झालेलं होतं. माणसाने बनवा. इथं माझ्या बघा. परत कर एकदा. परत एकदा परत एकदा माझा मोबाईल बंद होता. काय माय हे कसं इकडे तोड शिवाना. शिवा परत आली का? हा परत आली तो मग बहिणी भरू नको का? माझी पाची एका मागून या. लाईन लागायला पाहिजे लाईन. लाईनला वटराम माझं पण आली का पाया पडायला बाई. बस 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 माझा झल्ला आला. माझा झल्ला केस बघते विंचरले नाही. माझी तब्येत बरी नाही तर असं लक्षात राहत नाही तिचं. श्रेया तिचे केस व्यवस्थित बांधून दे का जरा. श्रुता वाट सगळ्यांना वाटलं. हाँ का तू कधी वाटलं दिसली पण नाही. वहीच बोली मैं मुझे नहीं दिया तूने. चला काय म्हणताय भाऊ. हा? लय मोठा भाग आहे. तुमचा फोटो लय आवडला भाऊ. लहानपणाचा फोटो काढलेला आहे. सतीशच्या सासूला मी काढलं होता ते शिर्डीला बघितले ना ते. नाही मी काढलेला परिवाराचा पूर्ण. हा ना चला सेलिब्रेट करतात त्यांचं तिळगुळ. त्यांच्या एजच्या सगळ्या लेडीज आहेत त्यांच्या म्हणजे जुन्या तर त्या पण त्यांचं तिळगुळ सेलिब्रेशन म्हणजे मकर संक्रांती स्पेशल करतायत. आम्ही हे आवाज कमी कर 2 मिनटं बोलताय म्हणे मध्येच चालू होऊन जातं. मला ना फार जाम झालेले आहे. मी ना थोडंसं नॉर्मलच शूट केलेलं आहे पण आता आम्ही सगळ्या इथं आजूबाजूच्या इथे ना तर तिळगुळ वाटून आलेलो आहोत. हळदी कुंकवाला जाऊन आलेलो आहोत आणि आता फायनली साडी चेंज करते आणि उद्या आहे वोटिंग. आता साडी चेंज करून आधी जेवण करून गोळ्या घेते आणि पडी मारते. सकाळी उठल्यावर फ्रेश झाले की मी तुम्हाला भेटते. वोटिंगच्या ठिकाणी तर मोबाईल तर अलाउड नसतो पण करेल थोडंफार शूट करेल. तर आणि आजचा ब्लॉग आहे ना तो खूप छोटा झालेला आहे. जास्त काही मी बोलले नाही आहे. तर उद्या सकाळी बरं वाटलं तर मी नक्की बोलेल. तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा. हॅलो फ्रेंड्स फायनली वोटिंग झालेलं आहे. वोट करून आलेले आहे
रात्री गोळी घेतली होती, आराम झाला भरपूर आणि आता बेटर फील करते, खूप बरं वाटतंय. सकाळची कामं पटपट उरकून घेतली कारण की वोट करायला जायचं होतं. तर भाऊ आणि संतोष भाऊ आणि मी होते ना, तर ते एका दुसऱ्या शाळेत होतो. सीमाताई होती, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळ्या ठिकाणी असं वोटिंगचे त्यांचे ते मतदान केंद्र आहेत ना, ते आलेले होते. तर संतोष भाऊ माझं एका साईडला होतं, सीमाताई एका साईडला आहे. हे ऑफिसवरून आज लवकर येतील, त्यांना 2 तास आधी लवकर सोडतील आणि मग आल्यानंतर ते तसंच वोटिंग करून मगच घरी येतील लवकर आज. तर अशा प्रकारे आमचा आज वोट झालेला आहे. मस्त वाटतंय, आपण आपल्या हक्काचा उमेदवार निवडतो, आपलं हक्काचं वोट आपण करायलाच पाहिजे. तर झालेलं आहे, पण माझी नाही गडबड झाली. मी वोटिंग करायला आतमध्ये जसं घुसले ना, तर माझा ड्रेस आहे ना त्यांच्या तिकडच्या ते टेबलमध्येच अडकून गेला हे बघा. आणि चांगला नवीनच ड्रेस आहे, सीमाताईनेच घेतलेला आहे वाढदिवसाला, तर तो फाटला यार. असा जीव जातो ना माझा, मग खूप असं कसरी होतो आणि तो एकदम मागच्या साईडलाच फाटून गेला. इतकं नाही, पण बघते त्याला काहीतरी जुगाड करून बघते. तनूला पाठवलं आहे वरती धागा आणण्यासाठी, तर तनू गेलेली आहे, तिने आणला का मग बघते मी ट्राय करून जमतंय का मला. आता मशीनवर रफ वगैरे मारायला मम्मीला पण बरं नाही वाटत आहे, त्यांची तब्येत थोडीशी डाऊन आहे. भेटलं ना बघ बरं. आता शिवण्या क्लासवरून येईल, त्यानंतर मग जेवण वगैरे करू, थोडंसं रेस्ट करू. जमलं तर उद्या बहुतेक ही सूर्यांची सुट्टी असेल, बहुतेक म्हणताय सुट्टी घ्यायचं.